नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका एकदम गेम चेंजर विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे IMS, अर्थात इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम डॅशबोर्ड. GST रिटर्न्समधील चुका टाळण्यासाठी आणि आपला डेटा एकदम सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक अल्टिमेट टूल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अकाउंटिंग बुक्स आणि पोर्टलवरील डेटा यांतला ताळमेळ अचूक बसवण्यासाठी हे एक प्रबळ ब्रह्मास्त्र आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता फक्त ही आकडेवारी पहा. 99%. हे खरंच धक्कादायक आहे. आजच्या घडीला जवळपास 99% व्यवसाय IMS डॅशबोर्डला स्पर्शही न करता, त्याचा अजिबात वापर न करताच त्यांचे GSTR 3B रिटर्न फाईल करतात. आणि मग नंतर काय होतं? तर कंप्लायन्सची म्हणजेच नियम पालनाची एक मोठी डोकेदुखी सुरू होते. हा एवढा मोठा आकडा दाखवून देतो की या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या सुविधेबद्दल अजूनही किती अज्ञान आहे. मग इथे एक अतिशय कळीचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा खरेदी केलेली इनव्हॉइसेस आणि सिस्टीमने आपोआप तयार केलेला GSTR 2Bचा डेटा एकमेकांशी जुळत नाही, तेव्हा नेमकं काय होतं? अकाउंटंट्सची खरी तारांबळ इथेच उडते. जेव्हा बुक्स आणि 2B मध्ये तफावत असते, तेव्हा मॅन्युअल ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. कधी खरेदी केलेली बिलं सिस्टममध्ये दिसत नाहीत, तर कधी न घेतलेला माल 2B मध्ये दिसून येतो. या सगळ्या गोंधळामुळे टॅक्स फाईल करताना किती त्रास होतो, याची आपण कल्पनाच करू शकतो. तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. 1. IMS डॅशबोर्डची गरज का आहे? 2. जुनी विरुद्ध नवीन रिटर्न प्रोसेस. 3. इनव्हॉइसेसवर योग्य कारवाई कशी करायची? 4. अपात्र म्हणजेच इनएलिजिबल ITCची योग्य हाताळणी. आणि 5. खोट्या क्रेडिट नोट्सपासून आपलं संरक्षण कसं करायचं? चला एक एक करून पाहूया. पहिला मुद्दा, IMS डॅशबोर्ड का गरजेचा आहे? या डॅशबोर्डकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण धोका मोठा आहे. जुन्या पद्धतीत जेव्हा मॅन्युअली टेम्पररी रिव्हर्सल केलं जातं, म्हणजेच तात्पुरती कपात केली जाते, तेव्हा ITC रिक्लेम्ड लेजरमध्ये एक वॉर्निंग जनरेट होते. जर या लेजरच्या क्लोजिंग बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम क्लेम केली गेली, तर सिस्टम थेट GSTR 3B फाईल करण्याचा रस्ताच ब्लॉक करू शकते. म्हणजे तुमची रिटर्न भरण्याची प्रक्रियाच थांबेल. व्यवसायासाठी ही किती मोठी आणि नुकसानदायक जोखीम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नेमका यावरच उपाय म्हणजे IMS डॅशबोर्ड. हा एक रिअल टाईम गेटवे आहे. GSTR 2B आपोआप जनरेट होण्यापूर्वीच येणारा इनव्हॉइस डेटा आपल्या बुकसोबत तपासून पाहण्याची आणि फिल्टर करण्याची सुविधा इथे मिळते. थोडक्यात सांगायचं तर हा डॅशबोर्ड एक गेटकीपरसारखा आहे, जो संपूर्ण नियंत्रण थेट आपल्या हातात देतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. जुनी विरुद्ध नवीन रिटर्न पद्धत. ही नवीन रचना आपल्याला त्रुटीमुक्त आणि सुटसुटीत कार्यपद्धती कशी देऊन जाते ते पाहूया. जुनी आणि नवीन पद्धत यातला फरक एकदम स्पष्ट आहे. जुन्या पद्धतीत किती गोंधळ होता पहा. IMSकडे दुर्लक्ष, चुकीचा ऑटो जनरेटेड GSTR 2B, त्यात परत मॅन्युअल ॲडजस्टमेंट्स करत बसणं आणि शेवटी वॉर्निंग मेसेजेसचा सामना करणं. या उलट नवीन पद्धत किती शिस्तबद्ध आहे. IMSचा वापर, नियंत्रित GSTR 2B, बुकसोबत परफेक्ट मॅचिंग आणि परिणामी 0 वॉर्निंग्स, एकदम 0. हा नवीन फ्लो कसा चालतो ते 4 सोप्या पायऱ्यांमधून समजून घेऊ. पहिली पायरी, सप्लायर त्यांचे GSTR 1 किंवा IFF फाईल करतो. दुसरी पायरी, हा डेटा ताबडतोब अगदी रिअल टाईममध्ये IMS डॅशबोर्डवर येतो. तिसरी पायरी, आपल्यासारखे टॅक्स फायलर तो डेटा तपासतात आणि त्यावर कारवाई करतात. आणि चौथी, अंतिम पायरी, या सर्व अचूक प्रक्रियेनंतरच GSTR 2B जनरेट होतो. अगदी सोपा आणि सरळ प्रवास आहे हा. आता तिसऱ्या आणि थोड्या प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. इनव्हॉइसेसवर योग्य कारवाई कशी करायची? हे नियम फक्त कागदावर कसे दिसतात हे न पाहता ते प्रत्यक्षात कसे लागू होतात हे आपण एका केस स्टडीद्वारे पाहणार आहोत. एका महिन्यातील एकूण 29 इनव्हॉइसेसचं उदाहरण घेऊ. एका सामान्य महिन्याचा डेटा 4 वेगळ्या आणि ॲक्शन घेण्याजोग्या कॅटेगरीजमध्ये कसा विभागला जातो ते पहा. या 29 इनव्हॉइसेसपैकी 19 इनव्हॉइसेस आपल्या बुक्सशी अगदी बरोबर मॅच झाले आहेत. 5 इनव्हॉइसेस सध्या बुक्समध्ये नाहीत म्हणून ते पेंडिंग आहेत. 4 इनव्हॉइसेस अपात्र म्हणजेच इनएलिजिबल ITCचे आहेत. आणि 1 इनव्हॉइस पूर्णपणे खोटा किंवा फेक आहे, जो आपल्या व्यवसायाचा नाहीच. आता प्रत्येक कॅटेगरीसाठी डॅशबोर्डवर काय करायचे याचे नियम एकदम क्लिअर आहेत. जे इनव्हॉइसेस बुकशी मॅच होतात त्यांना थंड डोक्यानं ॲक्सेप्ट करा. ते थेट GSTR 2Bच्या टेबल 4 मध्ये जातील. जे इनव्हॉइसेस बुक्समध्ये नाहीत किंवा ज्यांचा माल अजून मिळालेला नाही त्यांना पेंडिंग ठेवा.
यामुळे ते सध्याचं टूबीमधून बाहेर राहील आणि माल मिळेपर्यंत हुशारीनं IMSमध्येच सुरक्षित राहतील. आणि जो इनव्हॉइस खोटा आहे त्याला लगेच रिजेक्ट करा, जेणेकरून तो कायमचा सिस्टममधनं काढून टाकला जाईल. आता वेळ आली आहे ह्यातील चौथ्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या मुद्द्याबद्दल बोलण्याची, इनएलिजिबल ITCची योग्य हाताळणी. सेक्शन 17(5) अंतर्गत ब्लॉक केलेले ते 4 इनव्हॉइसेस यांचं नेमकं काय करायचं? इथेच खरा गोंधळ उडतो. इथे एक नियम पक्का लक्षात ठेवा. इनएलिजिबल म्हणजेच अपात्र. ITCसाठी रिजेक्ट बटन अजिबात दाबू नका. रिजेक्ट करण्यापूर्वी 50 वेळा विचार करा. हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात अनपेक्षित आणि महत्त्वाचा भाग आहे. आपला सहज कल कदाचित अशा बिलांना लगेच रिजेक्ट करण्याकडे असू शकतो, पण तसं करणं चुकीचं ठरू शकतं. म्हणून हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे की अपात्र ITCला IMSमध्ये प्रत्यक्षात ॲक्सेप्ट करावंच लागतं. हो, बरोबर ऐकलत. ते स्वीकारल्यामुळे तो डेटा GSTR 3B मध्ये जाईल आणि त्यानंतर तिथे टेबल 4B1 मध्ये तो अधिकृतपणे आणि कायमस्वरूपी रिव्हर्स केला जाईल. थेट IMSमध्ये रिजेक्ट करून चालणार नाही. असं करण्यामागे खूप मोठे दीर्घकालीन फायदे आहेत. यामुळे टेबल 4च्या डेटामध्ये कोणतीही तफावत राहत नाही. भविष्यात GSTR 9 ॲन्युअल रिटर्न भरताना येणाऱ्या त्रुटी आपोआप टळतात. परमनंट रिव्हर्सल रेकॉर्ड अगदी स्वच्छ आणि कायदेशीररित्या योग्य राहतं. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, रूल 37 किंवा 37A सारखे जे तात्पुरते रिव्हर्सल आहेत ते IMSमध्ये येत नाहीत. त्यांचा मागोवा पूर्वीप्रमाणेच मॅन्युअली घ्यावा लागतो. आता आपण 5व्या भागाकडे आलो आहोत, खोट्या क्रेडिट नोट्सपासून संरक्षण. हा GST इकोसिस्टममधला एक वाढता आणि छुपा धोका आहे. IMS डॅशबोर्ड या धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी कशी मदत करतो ते पाहूया. सावधान! हल्ली काही लोक मुद्दाम लहान रकमेच्या खोट्या क्रेडिट नोट्स सिस्टममध्ये टाकत आहेत. जर अकाउंटंट्सनी याकडे दुर्लक्ष केलं तर या खोट्या नोट्समुळे आपल्या व्यवसायाचा उपलब्ध असलेला ITC आपोआप आणि अगदी गुपचूप कमी होतो. आणि त्या खोट्या नोट्स टाकणाऱ्या सप्लायरची स्वतःची टॅक्स लायबिलिटी कमी होते. हा खूप मोठा आर्थिक धोका आहे. म्हणूनच आपल्या टॅक्स मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी क्रेडिट नोट्स हाताळण्याचे हे अचूक नियम पाळणं आवश्यक आहे. खोट्या क्रेडिट नोट्स दिसल्या की त्या त्वरित रिजेक्ट करा. ज्या वैध आहेत, बुक्सशी मॅच होत आहेत, त्यांना बिनधास्त ॲक्सेप्ट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या नोट्स पेंडिंग ठेवण्याची मुदत मर्यादित आहे. मासिक म्हणजेच मंथली फायलरसाठी फक्त 1 महिना आणि क्वार्टरली फायलरसाठी 1 तिमाही. त्यानंतर कारवाई करावीच लागते. आता आपण आलो आहोत एकदम शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या गोल्डन रूलकडे. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा IMS डॅशबोर्डवर कोणतीही ॲक्शन घेतली जाते तेव्हा त्यानंतर GSTR 2B आपोआप किंवा ऑटो जनरेट होत नाही. डॅशबोर्डवरील काम पूर्ण झाल्यावर तो रिटर्न मॅन्युअली जनरेट बटनवर क्लिक करून तयार करावाच लागतो. ही चूक कधीच करू नका. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, पुढचा रिटर्न IMS डॅशबोर्ड वापरूनच फाईल केला जाईल का?